गुड मॉर्निंग सर. आम्ही आदर्श प्राथमिक विद्या मंदिरचे विद्यार्थी आहोत. आम्ही एक प्रयोग बनवलेला आहे. त्या प्रयोगाचे नाव आहे आर्डिनो वापरून मानवी अनुयायी रोबोट बनवलेला आहे. त्यासाठी आम्ही आर्डिनो युनो मोटर ड्रायव्हर इथं तर दोन डोळ्यासारखे दिसतंय ना, त्याला अल्ट्रासॉनिक सेन्सर म्हणतात. व त्या अल्ट्रासॉनिक सेन्सरची वायर आहे ना, ते आम्ही मोटर ड्रायव्हरला जोडलेली आहे. त्या वायरला जम्पर वायर असे म्हणतात. सर, या मागच्या बाजूला बघा तुम्ही. या मागच्या बाजूला मोटर स्विच आहे. ही मोटर स्विच आपण चालू केले तर या सर्व मोटरची पहिल्यांदा संपूर्ण मान फिरू द्यायची व त्यानंतर आपण असा हात दाखवला की तो रोबोट आपली स्किन डिटेक्ट करून आपल्या मागेच येतो. पण मी आता याचा स्कॅनर लावलेला नाही आहे. आम्ही जेव्हा मोठे होऊ तेव्हा भविष्य काळात याच्यात मी स्कॅनर लावेल. तर हा रोबोट आता कोणाचाही हात दाखवला तर हा त्याच्या मागे जातो. पण भविष्यात जेव्हा मी याचे स्कॅनर बसवेल तेव्हा मी याच्यात माझा चेहरा स्कॅन करेल. तो फक्त माझ्याकडेच येईल. आणि याचा उपयोग सैनिकांसाठी खूप होईल. कारण का सैनिक जर युद्ध करत असतील तर त्यांच्याकडे बंदूक बॉम्ब यांचा साठा कमी असेल तर हा रोबोट त्यांच्या मागे येईल आणि त्यांची बंदूक किंवा बॉम्ब गोळ्या संपल्या तर हा रोबोट त्यांच्या मागे येईल व त्यांना लागलेल्या वस्तू, गोळ्या, बंदूक अशा गोष्टी देऊ शकेल. हॉस्पिटलमध्ये याचा उपयोग गोळ्या औषधांची ने-आण व काही इमर्जन्सी असेल तर पेशंटची ने-आण करण्यासाठी हा खूप उपयुक्त पडेल. एअरपोर्टवर हे आपले सामान विमानापासून टॅक्सीपर्यंत आणेपर्यंत हा आपली खूप मदत करेल. घरी मम्मीच्या कामात हे खूप उपयुक्त पडेल. कारण का आपल्या मम्मीला हे पाण्याची बादली जर जड असेल तर आपण ह्याच्यावर जर पाण्याची बादली ठेवली तर हा रोबोट आपल्या मागे येईल व आपल्या आईला ते बादली उचलायची किंवा ओढायची गरज पडणार नाही. आणि लायब्ररीमध्ये हा पुस्तकांची ने-आण करण्यासाठी उपयुक्त पडेल. हा रेल्वे स्टेशनवर हा मालाचे काम करेल. आणि याच्यात CCTVचा सेन्सर आहे. कारण का आता एक आधुनिक CCTV कॅमेरे आले आहेत. त्याच्यात कोणताही माणूस जर फिरत असेल तर तो CCTV कॅमेरा त्या माणसाकडेच कॅमेरा असा फिरेल. तेच सेन्सर याचा आहे. आपण जर त्या अल्ट्रासॉनिक सेन्सरला आपला हात दाखवला तर आपण जसा हात फिरवेल तसं तेही आपल्या मागे फिरेल. आणखी याचा उपयोग बऱ्याचशा ठिकाणी होतो. आणि आम्ही एक असा प्रयोग बनवण्याचा खूप आटोकाट प्रयत्न केलेला आहे. हा प्रयोग कार्ययशस्वी झाला व याच्यासाठी आम्हाला 700-800 खर्च आलेला असेल. त्यासाठी आम्ही आमच्या मित्राकडून माहिती घेऊन हा रोबोट बनवलेला आहे. त्यासाठी आम्ही इलेक्ट्रॉनिकच्या दुकानामधून ह्याचे सामान आणलेले आहे. यासाठी आम्ही इलेक्ट्रॉनिक सामान आणून हे सगळे जॉईन करून पहिल्यांदा आमची एक वायर चुकली होती. त्यामुळे हा रोबोट पळतच नव्हता. मग आम्ही ते यूट्यूबवरून गुगलवरून बघून ती वायर एकदम सरळ केली. आणि पहिल्यांदा आमची ही पण एक चूक झाली की आम्ही एकच गिअर मोटर बसवली होती. पण आम्हाला पुन्हा यूट्यूबवरून बघून लक्षात आलं की 4ही चाकांना गिअर मोटर जोडायची आहे. तर आम्ही 4ही चाकांना मोटर गिअर जोडलेले आहे आणि ते बॅटरीशी कनेक्ट आहे. ती बॅटरी ना चार्जेबल आहे. त्याला आपण ते चार्ज करायचं एक मशीन आहे.
त्यात आपण ती बॅटरी लावली आणि प्लग इन केली तर ते बरोबर चार्ज होतं. आणि हा असा माझा प्रयत्न आहे. हा रोबोट आम्ही तिघांनी मिळून बनवलेला आहे. धन्यवाद सर.